श्रोत्यांनो, प्रेमपूर्वक नमस्कार. पॉडकास्टमध्ये सादर होणारा विषय आहे पैसा आणि नाती, तुमचं प्राधान्य काय? पैसा आपल्या दैनंदिन जीवनाचा, नातेसंबंधाचा आणि समाजातील स्थानाचा अविभाज्य भाग आहे. पैसा आपले जीवन सोयीस्कर करतो, पण पैसा म्हणजेच सर्वस्व असे नाही. पैशाचे जर योग्य नियोजन नसेल तर तोच पैसा मनःशांती कमी करतो, नात्यांमध्ये कटुता आणतो. पैसा आपल्याला स्वातंत्र्य देतो, संधी देतो, सुरक्षितता आणि प्रतिष्ठा देखील देतो. मात्र पैसा साधन आहे, ध्येय नाही. अब्दुल कलाम म्हणतात, पैसा आवश्यक आहे, पण तो तुमचा स्वामी होऊ नये. पूर्वीच्या काळी पैसा कमी होता, मात्र माणसं समाधानी आणि मदतीसाठी तत्पर असायची. वस्तुरूपी देवाणघेवाण आणि परस्पर सहकार्य यामुळे समाज चालत होता. मात्र सध्याची पिढी पैसा मिळवण्याच्या स्पर्धेत माणसं भावनिक संबंध विसरू लागली आहेत. सोशल मीडियावर श्रीमंती दाखवण्याच्या चढाओढीत मानसिक तणाव वाढत आहे. पैसा आहे, पण समाधान आणि वेळ नाही. आयुष्याचा खूप वेळ या पिढीचा कर्जाचे हप्ते फेडण्यात जात आहे. पैशाचा नातेसंबंधांवर देखील दीर्घकालीन प्रभाव होत असतो. पैसा कुटुंबासाठी आवश्यक आहे, पण हाच पैसा भावंडांमध्ये भांडणाचे कारण बनतो. वारसा हक्क, जमीन, घर यांच्या वाटण्या झाल्या की भावंडांमध्ये दुरावा निर्माण होतो. माणसांनी पैसा जोडावा, पण पैशासाठी माणसं तोडू नयेत. अनेक घरांमध्ये घराची वाटणी किंवा व्यवसायात भागीदारी यामुळे भाऊ बहिणींचे संबंध तुटतात. मग हा पैसा फक्त नातेसंबंधांवरच प्रभाव पाडतो का? तर असे नाही. पैसा मैत्रीवर देखील दीर्घकालीन परिणाम करून देत असतो. खरं मित्रत्व पैशाच्या गणितावर अवलंबून नसतं. जेव्हा उधारी, व्यवसाय, भागीदारी येते तेव्हा मित्रतेची खरी कसोटी लागते. पैशामुळे मित्रांमध्ये तणाव येतो. उधारी आणि व्यावसायिक संबंध मैत्रीमध्ये बिघाड करतात. मैत्री ही अमूल्य आहे, ती पैशासाठी तोडू नये. व्यावसायिक भागीदारीमध्ये चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे चांगले मित्र शत्रू बनतात. नफ्याच्या मागे धावताना मानवी मूल्य विसरली जातात. रतन टाटा यांचे व्यवसाय तत्वज्ञान नक्की बघा. टाटा समूह नेहमीच सामाजिक जबाबदारी आणि नीतिमत्तेवर भर देतात. त्यांच्या मते पैसा हा उद्दिष्ट नसून लोकांची सेवा करण्याचे साधन आहे. त्यामुळेच टाटा समूह समाजसेवा आणि उद्योगाच्या संतुलित वाढीकडे लक्ष देतात. विश्वासार्हता आणि पारदर्शकता ठेवल्यास व्यवसाय वाढतो. शॉर्टकट आणि अनैतिक मार्गाने कमावलेला पैसा टिकत नाही. पैसा असो वा नसो, व्यवहार आणि नाती दोन्ही टिकवायला प्रामाणिकपणा आवश्यक आहे. पैसा जर योग्य दिशेने गुंतवला गेला तर समाज सुधारतो. आजच्या काळात CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत अनेक कंपन्या समाजासाठी मोठे योगदान देत आहेत. उदाहरणार्थ, अझीम प्रेमजी फाउंडेशन शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. त्याचप्रमाणे टाटा ट्रस्ट आरोग्य, स्वच्छता आणि ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे. पैसा समाजाच्या विकासासाठी वापरला गेला तर तो खऱ्या अर्थाने संपत्ती ठरतो. स्वतःपुरते न पाहता समाजहिताचा विचार केल्यास पैसा टिकतो आणि मान सुद्धा वाढतो. दानधर्म, समाजसेवा आणि पारदर्शकता यामुळेच खऱ्या संपत्तीची निर्मिती होते. पैशाची खरी किंमत. स्वतःला ग्राउंडेड कसे ठेवावे? कोणत्याही परिस्थितीत नम्र राहा. श्रीमंत असो वा गरीब, अहंकार वाढू देऊ नका. आपली ओळख आपल्या चांगल्या कामांनी होते, पैशाने नाही. दुसऱ्यांना दुखवू नका. नाती पैशापेक्षा मौल्यवान असतात. पैसा असो वा नसो, सर्वांचा सन्मान करा. प्रत्येक माणसाचं महत्त्व समान आहे. आयुष्यातील संघर्ष स्वीकारा. पैसा सर्व समस्या सोडवत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. रोज नव्या संधी शोधा आणि प्रयत्न करत राहा.
शेवटी काहीही तुमच्या आमच्या सोबत जाणार नाही. पैशाने जग जिंकता येईल, पण मृत्यूनंतर फक्त आपली कर्मच लक्षात राहणार आहेत. महाल, गाड्या, कारखाने, सोनं नाणं, हिरे काहीही शेवटी आपल्यासोबत येणार नाही. आपले चांगले कर्मच इतरांच्या लक्षात राहणार आहे. आनंद घ्या, आरोग्य सांभाळा, हसत राहा आणि इतरांना प्रेरणा द्या. आयुष्य एकदाच मिळतं, त्याचा आनंद घ्या. व्यायाम करा, सकारात्मक विचार ठेवा, इतरांना प्रेरणा द्या आणि चांगली कामं करा. जर शक्य असेल तर आपल्या उत्पन्नाचा एक भाग दान करा. दान केल्याने अहंकार नाहीसा होतो, नम्रता वाढते. संत, महापुरुष आणि उद्योगपतींनी नेहमीच समाजाला काहीतरी परत दिलं आहे. पैसा जीवनासाठी महत्त्वाचा आहेच, पण त्याहीपेक्षा आपलं समाधान आणि मानवी मूल्य देखील महत्त्वाचं आहे. चांगले कर्म महत्त्वाचे आहेत. शेवटी पैसा संपतो, पण चांगली माणसं आणि आठवणी सदैव स्मरणात राहतात. दानधर्म करा, लोकांना मदत करा आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा मनापासून प्रयत्न करा. हसत रहा, आनंदात रहा आणि इतरांना प्रेरणा द्या. मी पद्मा प्रल्हाद धुमाळ तुमच्या सर्वांचे आभार मानते की तुम्ही हा संपूर्ण पॉडकास्ट ऐकला. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना यांचं सदैव स्वागत. हा पॉडकास्ट तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणेल. तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव नक्की शेअर करा. पुन्हा भेटू एका नव्या विचारासह. धन्यवाद.